नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जालना माझं मायरा चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा ठेचा. तो कसा बनवला जातो ते नक्की पुढे बघा. 9 ते 10 टोमॅटो घेणार आहोत. तर आपण टोमॅटोचा ठेचा जास्त करणार आहोत, तर त्यासाठी 9 ते 10 टोमॅटो घेणार आहोत. त्यानंतर 9 ते 10 हिरवी मिरची घेणार आहोत. तर त्यानंतर आपण लसूण पाकळ्या घेणार आहोत 10 ते 12. हे बघा, लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहे. लसूण आपल्याला जास्तच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत आणि ठेचाला जास्तच लागते कोथिंबीर. तेल घेणार आहोत, तेल थोडं जास्त लागणार आहे आणि मीठ घेणार आहोत. तर हिरवी मिरची आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तर आता टोमॅटो आपण कट करणार आहोत. सर्व टोमॅटो आपण पटापट कट करणार आहोत आणि गॅसवरती भाजणार आहोत. तर नक्की करून बघा. हे बघा, कट करून घेत आहे टोमॅटो आणि नक्की मित्रांनो ट्राय करून बघा. मराठवाडा स्पेशल टोमॅटोचा ठेचा खूप छान लागतो चवीला. मुलंही आवडीने खातात, त्यामुळे नक्की ट्राय करा. हे बघा, टोमॅटो असे कट करून झालेले आहेत. तर आता पुढची प्रोसेस बघूया. तर मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण आता कट करून घेतलेल्या मिरच्या टाकणार आहोत आणि लसूण टाकणार आहोत. लसूण टाकल्यानंतर थोडंसं आपण तेल टाकणार आहोत. छान असं भाजून घेणार आहोत. हे बघा, आपण तेल टाकलं आहे, थोडंसं टाकायचं आहे. लसूण मिरची छान प्रकारे असं स्लो गॅसवरती भाजणार आहोत. खरपूस भाजून घेणार आहोत. हे बघा, असं छान प्रकारे भाजून झालेलं आहे आणि आता आपण काढणार आहोत. त्यानंतर आपण टोमॅटो भाजून घेणार आहोत तेलावरती. तर असे सर्व करून एक एक टोमॅटो आपण ठेवणार आहोत तव्यावरती आणि सर्व टोमॅटो आपले आता छान प्रकारे असे तव्यावरती ठेवलेले आहेत. तर आपण आता थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यानंतर स्लो गॅसवरतीच भाजायचे आहे आणि अजिबात त्याच्यावरती झाकण ठेवू नका. झाकण ठेवल्याने काय होतं, पाणी सुटतं टोमॅटोला, त्यामुळे झाकण ठेवू नका. तर अशा प्रकारे आता पलटी करणार आहोत टोमॅटो आपण. असेच अलटपलट करून भाजणार आहोत. हे बघा, छान प्रकारे असे पलटी करून झालेले आहे. आता परत पलट खालून भाजले आहे, तर आता आपण पलटी करणार आहोत. हे बघा, टोमॅटो परत आपण आता पलटी करणार आहोत आणि छान प्रकारे भाजून घेणार आहोत. अजिबात त्याच्यावरती झाकण ठेवू नका. हे बघा, टोमॅटो भाजून झालेले आहेत. त्यानंतर सालपट असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतरच आपण ठेचा बनवणार आहोत. हे बघा, असे भाजून झालेले आहेत. तर आता मी मिरची लसूण कुटणार आहे, त्यासाठी मी खलबत्ता घेतला आहे. तर लसूण मिरची टाकलेले आहे खलबत्त्यामध्ये आणि आता आपण टाकणार आहोत मीठ आणि कोथिंबीर टाकणार आहोत. छान प्रकारे कुटून घेऊया. नक्की ट्राय करून बघा. मराठवाडा स्पेशल टोमॅटोचा ठेचा खूप मुलं आवडीने खातात आणि नक्की करून बघा. टोमॅटोचा ठेचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे बघा, अशा प्रकारे ठेचा आपला कुटून झालेला आहे. तर पुढची प्रोसेस बघा. टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो थोडे थोडे करून आपल्याला खलबत्त्यामध्ये छान प्रकारे कुटून घ्यायचे आहेत आणि मऊ झाले, त्यामुळे काय होतं, पटापट कुटले जातात. हे बघा, पटापट बारीक होतात आणि करायलाही झंझट नाही, पटापट होते. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मराठवाडा स्पेशल टोमॅटोचा ठेचा. हे बघा, असं छान प्रकारे मी असं बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, बारीक झालेलं आहे छान. पुढची प्रोसेस बघूया. गॅस पेटवला आहे, त्यावरती आपण पॅन ठेवणार आहोत आणि तेल टाकणार आहोत. तेल आपल्याला जास्तच लागणार आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत कुटून घेतलेला ठेचा. तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटोला जे पाणी सुटलेलं आहे ते कमी करायचं आहे. त्यामुळे कमी स्लो गॅसवरतीच आपल्याला टोमॅटोचा ठेचा परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये परतून ते छान प्रकारे पाणी कमी करायचं आहे टोमॅटोचं. तर नक्की ट्राय करून बघा. मराठवाडा स्पेशल टोमॅटोचा ठेचा
आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे बघा छान प्रकारे तेल सुटलेलं आहे टोमॅटोच्या ठेच्याला. हे बघा टोमॅटोचा ठेचा आता माझा तयार झालेला आहे. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. ट्राय करून बघा. करायलाही अवघड नाही, झटकीपट होते रेसिपी. हे बघा झालं छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. तर आपला ठेचा आता तयार झालेला आहे. मराठवाडा स्पेशल टोमॅटोचा ठेचा नक्की ट्राय करा. हे बघा छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. तर चला, किती छान म्हणजे दिसतोय, म्हणजे चवीला किती छान लागत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.